नमस्कार. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, दिल्लीतल्या जंतर मंतरवरचं एक आंदोलन संपलं. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी या नव्याने स्थापन झालेल्या एका पक्षाने जे आंदोलन सुरू केलं होतं गेल्या 36 दिवसापासून, तर ते आंदोलन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संपलं. परंतु एक प्रश्न सुटला किंवा जे काही त्यांची मागणी होती राजीनाम्याची, तो राजीनामा दिला गेला. त्यामुळे सर्व व्यवस्था सुधारली का असं म्हणता येईल का? तर नाही. आणि आता आंदोलनाची गरज पडणारच नाही का? तर या प्रश्नाचं उत्तरही आहे नक्कीच नाही. कारण या सरकारने गेल्या 12 वर्षात जे काही केलेलं आहे, म्हणजे लोकशाहीला पायदळी तुडण्याची जी प्रक्रिया यांनी सुरू केली, म्हणजे लोकशाही भारताची आता नावालाच राहिलेली आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी आता मोठं आंदोलन करावं लागेल. आणि लोकशाही वाचवायची असेल तर सर्वात आधी या सरकारने जी काही धोरणं राबवलेली आहेत, म्हणजे अगदी दुसऱ्या पक्षातील त्यांच्यावर ईडी सीबीआयचा धाक दाखवून त्या लोकांना धमकावणे, त्यांच्यावर भीती घालणे आणि मग त्यांना आपल्याकडे करून घेणे. आता मला नवल वाटतंय, मागच्या बंगालच्या विधानसभा निवडणुकानंतर जो काही प्रकार झालेला आहे, म्हणजे बंगालमधले तृणमूल काँग्रेसचे जवळपास 20 खासदार हे आपला पक्ष सोडतात आणि एका अशा पक्षात विलीन होतात ज्या पक्षाचं देशामध्ये कुठं नाव माहीत नाही कुणाला. आणि त्या पक्षाला त्याने निवडणूक लढवली तर तेव्हा जी मतं पडली तर ती अत्यंत कमी, म्हणजे अगदी नोटापेक्षाही कमी अशा प्रकारची मतं पडल्याचं सांगितलं जाते. आणि म्हणजे त्या पक्षाचे जे कोणी उमेदवार असतील ते लोकात परिचित नाहीत किंवा त्या पक्षाला इतकी मोठी लोकप्रियता त्यांच्या मागे नाही, त्यांचे म्हणजे एक नगरसेवक नाही साधा. तर त्या पक्षाला एकदम 20 खासदार मिळतात, तेही लोकसभेचे. आता विचार करा, या सगळ्या प्रक्रियेमागं कुणाचा मेंदू काम करतोय? म्हणजे या देशात लोकशाही राहूच नये असं ज्यांना वाटतंय आणि आम्ही म्हणू तसंच व्हायला पाहिजे, अशा प्रकारची मनोवृत्ती ज्या सत्ताधाऱ्यांची आहे, तर त्यांना हे म्हणजे ही लोकशाही नको आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारचे जे काही फंडे आहेत ते राबविण्यात येत आहेत. आता शिवसेनेचे पुन्हा 6 खासदार तोडण्यात आलेत. बरं, शिवसेनेचे आता जे खासदार तोडलेत तर ते काही शिवसेनेच्या जुन्या चिन्हावर निवडून आले नव्हते. कारण तो एक अध्याय संपल्यानंतर या शिवसेनेला, जी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, तर त्या शिवसेनेला जे नवीन चिन्ह मिळालं मशाल, आणि या ज्या 6 खासदारांनी ज्यांना पक्षाने तिकीट दिलं आणि तिकीट घेताना यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवली, त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि तिकीट घेतलं, आणि आम्ही आता निवडून आल्यावर पक्ष सोडणार नाही किंवा असं त्यावेळी त्यांनी सांगितलं. त्यांचे बरेचसे व्हिडिओ पण आपण बघितले, तर प्रचारादरम्यान ते काय काय म्हणत होते हे सगळं काही रेकॉर्डेड आहे. तर असे लोक, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोक, त्यांना निवडून आणण्यासाठी बरीचशी मदत केली आहे आणि ते निवडून आलेत. असे लोक निवडून आल्यानंतर पुन्हा सोडून जातात. आणि यावेळेस ते कारण काय देतात? तर आम्हाला विकास पाहिजे आहे आमच्या भागाचा, आणि विकासासाठी आम्हाला सत्ताधारी पक्षांबरोबरच जावं लागेल. मुळात मी तर म्हणतो, ही जी काही सत्ताधाऱ्यांनी 12 वर्षात जी नवीन संकल्पना रुजवली आहे की जो आमच्याकडे त्याच्याच भागाचा आम्ही विकास करू, तर हे फार विचित्र आणि देशासाठी घातक प्रकार आहे. याच्या आधी असं काही होत नव्हतं का? तर होत होतं, आणि ते काय थोड्या प्रमाणात होतं. परंतु जो त्या भागाचा आमदार खासदार आहे, तो त्याला जे काही संवैधानिक अधिकारानुसार जी काही निधी त्याला मिळतो आणि त्याला दिला गेला पाहिजे सरकारच्या कडून, अर्थ खात्याच्या वतीनं, तर तो त्याला मिळालाच पाहिजे ज्या भागामध्ये. कारण तो निधी त्या खासदाराचा नसतो, तर त्या भागातील जनतेचा असतो. आणि त्या भागातील जनता जर एखाद्या पक्षाला मत देत नसेल, तर असं नाही म्हणता येणार की त्या भागातील जनतेचा विकासच करायचा नाही. हे म्हणजे संविधानाच्या विरोधात होईल नाही.
आणि एकदा सरकार स्थापन झालं तर ते फक्त एका पक्षाचं नसतं. म्हणजे गेल्या 12 वर्षात आपण बघतोय की हे जे सरकार आहे हे फक्त भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांचंच काम करणारं सरकार आहे. ते इतरांचं काही काम करत नाही. कारण हे ताजं उदाहरण आहे ना, जे खासदार 6 गेलेत, आमच्या भागात विकास होत नाही असं सांगून जे गेलेत, तर त्या भागाला जर सरकार पैसा देत नसेल किंवा त्या भागातील विकास कामं करीत नसेल तर लोकांना असं वाटणारच. परंतु हे जे काही करतायत ते हे सगळं घटनेच्या संविधानाच्या विरोधामधली गोष्ट आहे ना. कारण तुम्ही ज्या अर्थी सत्ता म्हणजे तुम्ही संविधानाला अभिवादन करून जे काही तुम्ही शपथ घेतली आणि सत्तेच्या स्थानी गेलात आणि संविधानाच्या नुसारच काम करू असं तुम्ही शपथ घेतली होती, तर ती शपथ तुम्हाला पाळावीच लागणार आहे आणि सर्व देशाचा विकास तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे तुमचे समर्थक किंवा तुमचे विरोधक ज्या भागात राहतील त्याच भागाचा विचार तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे काम करायचं का नाही करायचं हा विचार तुम्ही करू शकत नाही सत्ताधारी म्हणून किंवा मंत्री म्हणून. ज्या भागात मंत्री असतात तर त्या मंत्र्याला संपूर्ण देशाचा किंवा राज्याचा जर विचार असेल तर त्या संपूर्ण राज्याचा विकास करावाच लागेल. तो मंत्री भाजपचा असो कुठल्या पक्षाचा असो, तो काही त्या पक्षासाठी काम करणार नसतो. तर मंत्री हा संपूर्ण राज्यासाठी संपूर्ण देशासाठी काम करणारा असतो. आणि गेल्या 12 वर्षात हे सगळं चित्र असं या लोकांनी निर्माण केलं आहे. तर हे बदलण्यासाठी पुन्हा आंदोलनाची गरज आहे. त्याचबरोबर म्हणजे मी तर म्हणतो की ह्या सगळ्या समस्यांचं जे जड आहे किंवा जे मूळ आहे तर ते आहे ईव्हीएम. ईव्हीएम हटवण्यासाठी पुन्हा एकदा देशभरामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन व्हायला पाहिजे. जसं कॉक्रोच जनता पार्टीने एक आंदोलन केलं, म्हणजे त्या पक्षाची सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या समोर काही असा मुद्दाही नव्हता. फक्त मुख्य न्यायमूर्तींनी जो काही त्यांच्यावर कॉमेंट केली आणि त्यानुसार त्यांनी मग कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली. त्यावेळेस पहिल्यांदा मुद्दा नव्हता, परंतु अचानक नीट पेपर फुटीचा मुद्दा आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि हा मोठा मुद्दा झाला. आणि या मुद्द्याचं म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचं भांडवल करून देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. ही त्या कॉक्रोच जनता पार्टीची मोठी ताकद म्हणायला हवी. परंतु एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने व्यवस्था सुधरेल, मंत्री सुधारतील, सरकारच्या मध्ये बसलेले लोक सुधारतील हे बिलकुल चुकीचं आहे. म्हणून आता पुन्हा एक नव्याने मोठं आंदोलन उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि ती मला वाटतं की ईव्हीएम हटाव यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. कारण की ईव्हीएमच्या माध्यमातूनच या सरकारने मोठ्या प्रमाणावर मतांची हेराफेरी केली. म्हणजे आता अनेक जण म्हणतात की तसं काही होत नसते, परंतु अनेक उदाहरणं अशी आहेत की शेवटच्या टप्प्यामध्ये काही मतपेट्या ह्या आणल्या जातात आणि मग त्या उघडल्या जातात आणि मग रिकाउंटिंगमध्ये ते मतांची हेराफेरी होते आणि अशा प्रकारचे म्हणजे मतदानाच्या माध्यमातून चोरीच्या मतांच्या माध्यमातून लोक निवडले जातात. तर सर्वात आधी ईव्हीएमला हटवायला पाहिजे आणि जुन्या जी पद्धत होती बॅलेट पेपर मतपत्रिकेवरच निवडणुका व्हायला पाहिजेत. कारण की अनेक जणांनी शंका उपस्थित केली आणि ज्यावेळेस शंका उपस्थित होते लोकशाही वाचवण्यासाठी किंवा तुमचं मत तुम्हाला हव्या असणाऱ्या उमेदवाराला जाते का नाही हे पाहण्यासाठी पाहायचं असेल तर मग बॅलेट पेपर हा एक सगळ्यात चांगला आणि संपूर्ण जगाने त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे. आता काही छोटे मोठे देश ईव्हीएम वापरतात. जसं आता इंडोनेशियामध्ये ईव्हीएम म्हणजे भारताशी करार केला अशी एक बातमी होते मागे की भारताकडून ते ईव्हीएम मशीन्स खरेदी करणार आहेत. परंतु ठीक आहे, काही छोटे मोठे देश वापरत असतील तर हरकत नाही, परंतु आपला देश हा फार मोठा आहे आणि जगातले जे प्रगत देश आहेत जसं अमेरिका, इंग्लंड, जपान या देशामध्ये त्यांनी वापरला आधी आणि त्यांनी पाहिलं याच्यामध्ये काय होऊ शकतं आणि त्यांना वाटलं की हो याच्यातून चोरी होऊ शकते, मग त्यांनी ते वापरणं बंद केलं. त्यामुळे आपणही ते बंद करायला पाहिजे असं मला वाटते. आणि सर्वात आधी आता एक मोठं आंदोलन ईव्हीएमच्या हटवण्यासंदर्भातच व्हायला पाहिजे. त्यानंतर मग बाकीचे अनेक आहेत. आता जे काही म्हणजे इथेनॉलवर एक नवीन आंदोलनाची व्यूहरचना आखली जात आहे आणि जसं कॉक्रोच जनता पार्टी होती तशी E20 जनता पार्टीच्या नावानं एक नवी मुवमेंट उभी राहणार आहे अशी चर्चा आहे आणि ती होऊ शकते आणि व्हायलाही पाहिजे. कारण की जर सरकार मनमानी करून लोकांवर
काही गोष्टी थोपत असतील, म्हणजे खरं तर सरकारने जनतेच्या हिताची कामं करायला पाहिजेत, परंतु आता सगळं उलट होत आहे. जनतेचं हित राहिलं बाजूला, मंत्र्याच्या डोक्यात जी गोष्ट येईल त्या पद्धतीनं, किंवा यांच्या मागे जी लॉबी म्हणजे RSS आहे, त्या RSSला जे वाटेल तर त्यानुसार ती कामं करतात असं दिसतंय. तर नितीन गडकरी हे RSSचे प्रचारक म्हणजे स्वयंसेवक राहिलेले आहेत, आणि त्यांनी इथेनॉल आणलेलं आहे. आता इथेनॉलचे अनेक फायदे ते दाखवत आहेत, परंतु नुकसान मात्र ते दाखवत नाहीत. जगभरात अनेक देशात इथेनॉल वापरतात, परंतु त्यांनी त्याआधी त्यांचं तंत्रज्ञान डेव्हलप केलंय, त्या तशा पद्धतीची वाहनं त्यांनी निर्माण केलीत, आणि मग त्यांनी इथेनॉलचा वापर केलाय. बरं, सुरुवातीला काय सांगण्यात आलं, इथेनॉल वापरलं तर तुम्हाला म्हणजे कमी पैसे म्हणजे पडतील ना, म्हणजे पेट्रोलचा हे कमी होईल वापर, आणि इथेनॉलचा वापर वाढेल, आणि त्यामुळे तुम्हाला जी काही आता जो खर्च होतोय तुमचा इंधनावर तो कमी होईल. परंतु असं होताना मात्र दिसत नाही. म्हणजे एक तर लोकांचा खर्च जो तुम्ही आश्वासन दिले ते पाळायचे नाहीत, आणि दुसरीकडे लोकांचं नुकसान तुम्ही करत आहात. तर त्यामुळे हे एक आंदोलन व्हायला पाहिजे. परंतु याबरोबरच अनेक विषय आहेत ज्यावर मोठमोठे आंदोलनं व्हायला पाहिजेत, आणि सरकारला म्हणजे सरकार जे निर्ढावलेलं होतं आणि आमचं कोणीच काही करू शकत नाही असा जो काही त्यांचा समज झालेला होता, तर तो एका राजीनाम्याने तर तुटलेला आहे. परंतु त्यांना पूर्णतः लोकशाही मार्गावर चालण्यासाठी जर आपल्याला त्यांना कटिबद्ध करायचं असेल, किंवा त्यांना त्या मार्गावर आणायचं असेल, तर आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही, आणि लोकांनी रस्त्यावर उतरायलाच पाहिजे, आणि यापुढे अनेक आंदोलनं व्हायला पाहिजेत असं मला वाटतंय. तर आताच्या पुरतं इतकंच. पुढे आपण अनेक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तोपर्यंत